आता बातमी येते ती सोलापूरमधून। सोलापूरच्या विद्यापीठामध्ये एकमेव उपहारगृह आहे आणि तेही बंद होण्याच्या मार्गावर आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याने सोलापूरच्या विद्यापीठातील एकमेव कॅन्टीन चालणार नाही। ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर त्यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते। गॅस सिलेंडर नसल्याने इथे नाश्त्याचे पदार्थ बनवणं बंद करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। जगातील देशातील युद्धजन परिस्थितीमुळे जे आहे ते सोलापूर शहरातील हॉटेल व्यावसायिक असतील तसेच नागरिक असतील यांना गॅस तुटवड्याचा मोठा परिणाम जो आहे तो भोगावा लागत आहे। मी सध्या उभा आहे सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये। या विद्यापीठामध्ये एकच कॅन्टीन आहे, ती विद्यार्थ्यांसाठी एकच कॅन्टीन इथे उपलब्ध आहे आणि गॅस नसल्यामुळे ही जे आहे कॅन्टीन शिगडीवरती म्हणजे कोळशावरती जे आहे ते चहा असेल इतर पदार्थ असतील ते तयार करतात। ते गॅस नसल्यामुळे कोळशावर जे आहे आता सर्व चालू आहे पदार्थ बनवण्याचं। आपल्यासोबत काही महिला आहेत। काय सांगाल, गॅस संपलाय, आपण आता कोळसा वापरताय? नाही, आता कोळशावर चालू आहे। कोळसा पण नाही म्हणल्यावर उद्यापासून बंद। मग आम्ही काय खाणार, मुलं काय खाणार, काय करणार आम्ही? पण पाहू शकता गॅस नाहीये, कोळसा महाग झालाय, कोळशाचे दर वाढले, त्यामुळे फक्त आपण पाहू शकता शेगडीवरती कोळशाच्या माध्यमातून जे आहे ते चहा बनवतात। काका काय सांगाल, गॅस नाही, आपण बंद आहे, चहा फक्त कोळशावर बनवतो आम्ही। गॅस नाही, उद्यापासून कॅन्टीन बंद ठेवणार आहे। उद्यापासून किती दिवस बंद ठेवणार आहे? जोपर्यंत गॅस मिळत नाही तोपर्यंत बंद राहणार। तोपर्यंत रोजगार कसं? आम्ही काय घरी पाठवतात मालक लोक, काय करायचं? पाहू शकता ही सोलापूर विद्यापीठातील एकमेव कॅन्टीन आपण पाहू शकता विद्यार्थी विना जे आहे ती कॅन्टीन ओस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कोणतेही पदार्थ इथे उपलब्धच नसल्यामुळे विद्यार्थी देखील आता मेटाकोटीला आल्याचं चित्र पाहायला मिळते। विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा चालू आहेत आणि कॅन्टीनमध्ये एकमेव कॅन्टीन आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नाश्ता असेल, जेवण करण्यासाठी कोणतेही पदार्थ इथे उपलब्ध नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। सध्या गॅस सिलेंडर मिळत नसल्याने पर्यायी इंधनाचा वापर वाढलाय आणि म्हणून लाकडाची मागणी वाढलेली आहे। सरणासाठी लाकड वापरलं जातंय। या लाकडात संभाजीनगरमध्ये 4-5 रुपये किलो मिळणारं लाकूड आता 8 रुपये किलोनं मिळू लागलंय। यामुळे व्यावसायिकांवर अतिरिक्त खर्चाचा भार येतो आहे। 5 स्टार हॉटेल, मोठ्या मोठ्या हॉटेली आहेत, त्यांना जर गॅसचा पुरवठा नाही झाला तर त्यांना चुली सुरू कराव्या लागतील। त्यामुळे थोडासा लाकडाची डिमांड, सरपणाची डिमांड वाढेल अशी शक्यता आहे आणि जर वाढली तर शेतकऱ्यांना पण फायदा होईल। त्यांचा जो शेतीचा माल येतो कापायला त्याच्यावर त्यांना पण 2 रुपये जास्तचा दर मिळण्याची शक्यता आहे। तरी घाबरण्याची गरज नाही आहे, परंतु वेट अँड वॉच करून चाललं तर सगळ्यांसाठी फायद्याचं आहे।